मामाची सेवा करा, भाव ठेवा. पण मामाचा कन्याचा प्रसाद पोटभर खा. मामाचा कन्याचा प्रसाद पाय धुळी केला नाही पाहिजे याची काळजी ठेवा. कारण हे मामाचा प्रसाद पाय धुळी केल्यानंतर मामा कोणालाही माफ करत नाही. आज त्या कन्याचं अपमान आणि आपल्या पाठीमागे म्हणून त्याच्यासाठी मामाच्या कन्याच्या प्रसादाचा अपमान मामाला सहन होत नाही. म्हणून त्याच्यासाठी लक्षात ठेवा, पोटभर घ्या, जेवढा लागतो तेवढा घ्या. देवाला निवड देणारी माणसं कोण तेवढाच आपल्या अंगातले विकार निघणारे डायरेक्ट लक्षात ठेवा. जेवढा जास्तीत जास्त कन्याचा पोटभर प्रसाद